न बुद्धिभेदं जनयेत अज्ञानां कर्मसंगिनां जोषेत सर्व कर्माणि विद्वान युक्त समाचरण. म्हणजे अज्ञानी कर्माच्या ठिकाणी आसक्त असलेल्या अज्ञानी लोकांचा बुद्धिभेद करू नये. लक्षात घ्या, कर्माच्या ठिकाणी जे आसक्त आहेत, कर्म करणं हे ज्यांना आवडतं, अशा अज्ञानी लोकांचा ज्ञानी पुरुषाने बुद्धिभेद करू नये. उलट अवधानपूर्वक स्वतः सगळी कर्म ज्ञानी पुरुषाने आचरण करावीत आणि समाहित चित्त राहून सगळे कर्म त्यांनी करावे. युक्त समाचरण. युक्त म्हणजे योग्य प्रकाराने समाहित, शमदम वगैरे सगळं पाळून असं त्यांनी योग्य कर्म करावे. या श्लोकामधला जोषेत सर्व कर्माणी हा शब्द महत्वाचा आहे. जोषेत सर्व कर्माणी म्हणजे काय करावं, त्यांनी सर्व कर्मे करावीतच. अवधानपूर्वक सगळी कर्म करावेत. आणि कसं, युक्त हा शब्द महत्वाचा. युक्त समाचरण, समाहित चित्त राहून. आपण म्हणतो ना श्रीसुक्तामध्ये सुद्धा की यशची प्रयतो भूत्वा जुहुयादाज्य मनोहम. प्रयत तो शब्द इथे युक्त आहे. म्हणजे आम्ही समाहित चित्त राहू आणि मग हे श्रीसुक्ताचं आम्ही उपासना करू. देवीची उपासना श्रीसुक्ताद्वारा करू. कसं राहून, प्रयतो भूत्वा. प्रयत्न म्हणजे सतत योग्य प्रकारे आचरण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि कसं, म्हणजे अहिंसा, सत्य असते, शमदम, यमनियम हे सगळे पाळून आम्ही असं अनासक्ततेने कर्म करण्याचा प्रयत्न करू आणि मग देवीची आम्ही उपासना करू. शुची म्हणजे शुद्ध. प्रयतो भूत्वा जुहुयात म्हणजे हवन करतो. आज तूप आणि वगैरे असं ते म्हटले, पण त्या ठिकाणी प्रयत्न शब्द आहे तसा इथे युक्त समाचरण. युक्त राहायला पाहिजे, समाहित चित्त राहायला पाहिजे, हे जास्त महत्वाचं. म्हणजे अनासक्ततेने कर्म करण्यासाठी तुम्हाला शम दमादीचं नियमन करायला पाहिजे आणि यम नियमांचं पालन करायला पाहिजे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह आणि नियम. अहिंसा, संतोष, शौच, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हे सगळे पाळायला पाहिजे. 5 नियम, 5 यम हे पाळायला पाहिजेत आणि मग सगळे कर्म करायचे. मग त्याला म्हटले समाहित, युक्त समाचरण. म्हणजे जोषेत सर्व कर्माणी, सगळ्या प्रकारची कर्म करा जी आपल्याला विहित कर्म सांगितलेली आहेत ती सगळी. म्हणजे काय वाटेल ती नव्हे, तर आम्हाला कर्म करायला सांगितलंय म्हणून वाटेल तसं कर्म करत राहिलं तर ते योग्य नाही. विहित कर्म जे आपल्या वर्ण आश्रमाप्रमाणे जे आहेत ते, तेव्हा आपण जे काही कर्म हातामध्ये घेतलेलं असतं, स्वीकारलेलं, अंगीकारलेलं, आपल्या शिक्षणाप्रमाणे, आपल्या कपॅसिटीप्रमाणे, आपल्या ताकदीप्रमाणे जे कर्म आहे ते जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वान्ने केवी जेवी म्हणून बाळका जैसी नेदावी धनुर्धरा. हे फार छान सांगितले बघा त्यांनी. लहान मुलाला आईचं स्तनपान करताना सुद्धा त्रास होतो, तर त्याला जर तुम्ही पक्वान्न घालायला दिले, का तर आज घरात श्रीखंड केले म्हणून त्याला श्रीखंड दिले, तर त्याला ते सोसणार आहे का? त्याला ते सोसत नाही. त्यामुळे बालकाला ते देऊ नये. नाथ भागवतामध्ये नाथांनी असं सांगितलंय की योग्य ते सगळ्यांसाठी कर्म करायचं, हो की नाही. आता घरामध्ये एक 7-8 जण आपण राहतो समजा, त्यातल्या एकाला डायबिटीस आहे, एकाला दुसरा काही आजार झालेला आहे, अंथरुणावर झोपून आहे, एक जण खूप अशी लहान आहेत, स्तन्य सुद्धा म्हणजे पिता येत नाही अशी मुलं आहेत छोटीशी, आणि नॉर्मल तरुण मुलगा आहे, असे लोक. आता तुम्ही एकच स्वयंपाक सगळ्यांना खायला घालाल का? डायबिटीस वाल्याला तुम्ही जे द्याल ते त्याला जे पचेल, त्याला जे आवश्यक आहे ते देणार. आजारी माणसाला पथ्याचं काय असेल ते द्या.
लहान मुलाला त्याला जे योग्य आहे ते द्याल, दूध भात घालाल, काहीतरी करा. तरुण मुलाला मात्र तुम्ही सगळं काही जेवायला घाला. आता जर तुम्ही म्हणालात की तुम्ही सगळ्यांवर अन्याय केलाय, ते बरोबर आहे का? योग्य गोष्ट योग्य ती माणसाला दिली पाहिजे. तो अन्याय होतो का? नाही होत. त्याला म्हणायचं योग्य प्रकाराने ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे त्याची काळजी घेणं. हा गृहस्थाचं काम आहे. हो की नाही? तसं इथे सुद्धा लहान मुलाला काय द्याल तुम्ही? पक्वान्न काही तुम्ही देणार नाही. कारण त्याला दूध सुद्धा प्यायचा त्रास होतो. पचायला त्रास होतो त्याला. तर तसं जर तुम्ही अज्ञानी माणसाला जर असं सांगितलं तुम्ही अनासक्त राहून कर्म कर, तर त्याला ते झेपणारच नाही. त्याला ते कळणारच नाही. कारण त्याला अजून कर्म कसं करायचं नाही हेच माहिती नाही. म्हणून या ठिकाणी अधिकार हा महत्वाचा भाग आहे. ज्याचा जसा अधिकार आहे तसं त्याला कर्म सांगायचं. तशी त्याला उपासना सांगायची. उपासनेमध्ये सुद्धा असंच आहे ना, की अधिकाराप्रमाणे उपासना. एक अगदी तमोगुणी माणूस आहे, त्याला काय सांगू, अरे निदान मंदिर रोज झाडून तरी घे बाबा, मंदिरामध्ये पाणी भरून ठेव. त्याची उपासना तेवढीच ना. आणि जो अत्यंत विद्वान आहे, समाहित आहे, सगळी कर्म व्यवस्थित करणार आहे, त्याला उपासना वेगळी मिळते. त्याला जप देतील किंवा एवढं अनुष्ठान कर, अमुक कर, शास्त्र वाचन कर, गुरुचरित्राचा पाठ कर. त्याला सांगाल तुम्ही का ज्याला अजून झाडता पण येत नाही त्याला सांगाल. हे उपासना हा सुद्धा अधिकारानुरूप करायची असते. तशी ही कर्म सुद्धा अधिकारानुरूप असतात. अधिकारानुरूप कर्म जर सांगितली तर त्या माणसाला ते कर्म येतं. नाही तर त्याला येणारच नाही ते करायला. म्हणून ते कल्याणाच्या बाबतीत असं व्हायचं ना नेहमी. कल्याणाला काम सांगायचे समर्थ आणि बाकीच्याला वेगळं सांगायचे. तर त्यांना वाटायचं की याला का असं सांगतात, आम्हाला ते काम त्यांनी द्यावं. म्हणजे कल्याण काय करायचं, पाणी आणताना शाश्वत पाठ करायचं. पाणीला लांब जावं लागायचं ना, गडावरनं खाली उतरून मग ते पाणी घ्यायचं, मग जायचं. असं त्याला पाणी आणायचं काम होतं. त्याच्यामध्ये तो दासोबत पाठ करत होता. पूर्ण व्यायाम करायचा, डाळ आणि गुळ खायचा. तर ते जर दुसऱ्याला पसेल का, दुसऱ्याला ते पाठांतर जमेल का? नाही जमणार. त्यांनी करायला सांगितलं तर जमलं नाही कोणाला. म्हणून कल्याणाला वेगळं आणि इतरांना वेगळं. पण ते असं दिसतं की गुरु पार्शिलिटी करतात, पण तसं नसतं ते. त्याला जसा अधिकार आहे त्याच्याप्रमाणेच त्याला उपासना द्यायला पाहिजे, त्याच्याप्रमाणेच त्याची कर्म करायला पाहिजे. ज्याला मुळातच कुठलंच कर्म धड करता येत नाही, तर त्याला काय तुम्ही थोडं गमतीने सांगायचं म्हणलं तर पायजमा काढल्यानंतर तो जसाच तसा जो माणूस टाकतो त्याला तुम्ही ध्यानाला बसवलं ते तसेच ते उचलून घडी घालून ठेवावं. एवढंही ज्याला जमत नाही तो योग साधना काय करणार आहे. म्हणजे अधिकारानुसार कर्म असतात, अधिकारानुसार ती करावी लागतात. त्याला त्याने असं म्हटलंय की अनासक्त माणसाने जो आहे, अनासक्त आहे, सिद्ध आहे, त्यांनी एकदम असं नाही सांगायचं की तुम्ही अनासक्त कर्म करा म्हणून. आधी बघायचं त्या माणसाला कितपत ते कर्म झेपणार आहे, तुम्ही कितपत त्याची मेंटॅलिटी काय आहे, त्याची शारीरिक क्षमता काय आहे. तर त्याला ते कर्म देत 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 हळूहळू त्याला अनासक्त करायचं. म्हणून ज्याला कर्मांची आवड आहे त्याला कर्म करू द्यावे. हे कर्म कशाला करतो, तो बघ हे करतो का, असं नाही. म्हणजे याच्या बाबतीमध्ये नाथांच्या बाबतीमध्ये एक अशी कथा आहे की नाथ संप्रदायामध्ये हठयोगातल्या सगळ्या उपासना आहेत, अवघड उपासना आहेत. तर ते योगी लोक असतात ते त्या करतात. तर एक जणाला नावं ठेवतात की काय तुझे हे आहेत म्हणे मच्छिंद्रनाथ, काय ते बायकांच्या नादी लागले, असं झालं तसं झालं, असं करून ते नावं ठेवायला लागतात. तर तो येऊन आपल्या गुरूंना सांगतो. तर गुरु म्हणतात, अरे आपली आई ती आई, तिला कोणी काही म्हणो, जशी असेल आई तशी जी सांगेल ते आपण करायचं. आपण कोण नावं ठेवतोय आणि कोण नाही तिकडे आपण लक्ष द्यायचं नाही.
आपल्याला आपल्या गुरूंनी जे सांगितले ते आपण करत राहायचं. तो अधिकार असतो. त्या अधिकाराप्रमाणे ते आपल्याला उपासना देतात किंवा अधिकाराप्रमाणे कर्म करायला सांगतात. करू उपदेश तुकाराम महाराजांचंच आहे. अधिकार त्याचा करू उपदेश. मुंगीचे गजाची पालन मुंगीची या पाठी असं आम्ही देणार नाही. म्हणजे हत्तीच्या पाठीवर जे घालायचं ते तुम्ही जर मुंगीच्या पाठीवर घातलं तर तिला ते सोसणार आहे का? नाही. त्यामुळे अधिकार त्याचा करू उपदेश. जसा जसा अधिकार असेल तसा त्याला उपदेश असतो. म्हणून त्यांनी दिलंय की बुद्धिभेद करू नये अज्ञानी माणसाचा. अज्ञानी म्हणजे ज्याला कर्मामध्ये आवड आहे त्याला कर्म करू द्यावीत. त्याला वेगळ्या प्रकाराने तुम्ही ज्ञान द्या, वेगळ्या प्रकाराने त्याला मार्गाला लावा. पण तुमच्यासारखंच त्यांनी केलं पाहिजे असं करू नका. असं म्हणलंय, तैशी कर्मी जे अयोग्यता तया प्रती नैष्कर्म्यता न प्रकटावी खेळता आधी करू नये. खेळता म्हणजे सत्तेने सुद्धा. ज्याला कर्मामध्ये जो अयोग्य आहे, ज्याला आपली आपली कर्मच करता येत नाही, आपलं नित्य कर्म काय आहे, नैमित्तिक कर्म काय आहे, आपण कुठल्या स्टेजला आहोत, आपण काय करायला पाहिजे हे सुद्धा ज्याला समजत नाही, त्याला तुम्ही अनासक्तता शिकवून काय करता? त्याला कर्मच करता येत नाही, तो अनासक्त कसा होणार आहे? होणार नाही. म्हणून त्याच्यापुढे खेळता खेळता सुद्धा प्रकट करू नका अनासक्तता. म्हणजे सगळ्यांसाठी नाहीये ते. अनासक्त कर्म करणं हे सगळ्यांसाठी नाहीये. ज्याला कर्म करता येतात, ज्याला आपली कर्म कर्तव्य माहीत आहेत, ज्याला नित्य नैमित्तिक काम्य कर्म याची सगळ्याची जाणीव आहे, त्याला तुम्ही अनासक्तता शिकवा. पण ज्याला कर्माचीच जाणीव नाहीये, आपलं कर्म काय आहे हेच कळत नाही, ज्याला कर्म म्हणजे काय हेही कळत नाही, अशाला तुम्ही अनासक्तता कशाला शिकवता? शिकवू नका असं म्हणतो. त्या ठिकाणी काय करावं मग? अनासक्तता जर त्याला शिकवायची नाही तर त्याला काय शिकवायचं? तेथे सत्क्रियाची लावावी, तेची एक प्रशंसावी, नैष्कर्मी ही दावावी आचरोनी. त्या ठिकाणी काय करायचं? सत्कर्म करायला शिकवायचं त्याला. सत्कर्म म्हणजे काय असा प्रश्न पडेल. सत्कर्म करावं. सत्कर्म म्हणजे काय करायचं? तर दान, दया, धर्मपालन ह्याच्यामध्ये सत्कर्म येतो. म्हणून त्याला दान करायला शिकवावं, त्याला दया दाखवायला शिकवावी, त्याला दुसऱ्याला मदत करायला शिकवावी. म्हणजे आपलं जे नित्यकर्म आहे त्याच्या व्यतिरिक्त इतरांसाठी काहीतरी करणं. म्हणून आपल्या मागे सुद्धा कोधर्मामध्ये बघा, सवाष्ण ब्राह्मण जेवायला घाला असं म्हटले. का? तर तुम्ही स्वतःसाठी रोजच स्वयंपाक करता हो. एखाद्या दिवशी तरी दुसऱ्यासाठी स्वयंपाक करा, हो ना. म्हणून म्हणजे आपल्या हातून ते आपोआप घडावं अशा यांनी आपले सगळे कोधर्म कोणाचर लावलेले आहेत. सवाष्ण ब्राह्मण कुमारिका जेवायला घाला, देवीच्या ह्याच्यामध्ये अर्थ असतं बघा. सवाष्ण ब्राह्मण कुमारिका पाहिजे तुम्हाला. एरवी सुद्धा आपण श्रावणामध्ये सवाष्ण जेवायला घाला. का घाला? तर तुम्ही नेहमी तुमच्यासाठी करता, एका दिवशी तरी तुम्ही दुसऱ्यासाठी करावं. हे करून घेण्यासाठी हे आपल्या मागे लावलेलं आहे. त्यामुळे सत्क्रियाची लावावी हे सत्कर्म आहे. गुरूंच्यासाठी काहीतरी करणं हे सत्कर्म आहे. गुरूंची सेवा करणं, मोठ्या माणसांची सेवा करणं, आजारी माणसाची सेवा करणं हे सगळे सत्कर्म आहे. तर ते सत्क्रियाची लावावी, म्हणजे त्याला ही कर्म करायला शिकवली पाहिजे की जी रोजची कामं नाहीयेत पण दुसऱ्याच्या उपयोगाची आहेत, अशी त्याला कर्म करायला शिकवलं पाहिजे. आणि त्याची एक प्रशंसावी, त्याची प्रशंसा करावी, सत्कर्माची प्रशंसा करावी. म्हणून काय काय करायचं काय नाही सांगितलेलं असतं बघा शास्त्रामध्ये, की या दिवशी या गोष्टी कराव्यात. आता शुक्रवारी ज्योतीची पूजा करावी. आपल्याला काय वाटतं काय मिळणार आहे आपल्याला ज्योतीची पूजा करून? पण त्या निमित्ताने तुम्ही सगळं जमा करता, घडा दुर्वा घेता, फुलं आणता. हे तुम्हाला कोणासाठी तरी करायचंय ना, स्वतःसाठी नाही करायचंय. ते ज्योतीला आवडतं म्हणून हे सगळं जमा करा. तिला ते फुटाणे आवडतात, फुटाण्याचं नैवेद्य दाखवा. आणि फुटाणे आरोग्याला पण चांगले ना, तुम्हाला सर्दीसाठी वगैरे उपयोगी पडतात ते. आणि या दिवसामध्ये सर्दी होते नेहमी, तेव्हा दोन्हीच आहे आपल्या
तेव्हा हे सत्क्रियाची लावावी, त्याची एक प्रशंसावी, त्याची प्रशंसा करावी आणि नैष्कर्मी ही दावावी आचरणी. नैष्कर्म माणूस जो असेल, जो सिद्ध झालेला आहे, ज्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, अशा माणसाने सुद्धा त्याला स्वतः आचरण करून दाखवावं तसं. म्हणून ते काय म्हणतात, ज्ञानेश्वर महाराजांचा जो भर आहे किंवा गीतेचा जो भर आहे, ते तुम्ही संन्यास घेऊन शांतपणाने बसा असं नाहीये. तर संन्यास घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही कर्म करा. हा, कर्मरत राहा. जसं विवेकानंद राहिले, शंकराचार्य राहिले, गोरक्षनाथांनी खूप मोठं काम केलंय, समर्थांनी खूप मोठं काम केलंय. त्यांना काय मिळवायचं होतं स्वतःला? काही नाही, पण नैष्कर्मीच होते ना ते. पण त्यांनी आचरण करून दाखवलं समाजामध्ये की असे कर्म करता येतं. एवढं तरी काम मोठं केलंय. टेंबेस्वामी महाराज एवढं मोठं काम केलं त्यांनी. संबंध दत्त संप्रदायाचं वाङ्मय त्यांनी लिहून काढलं. संप्रदाय उभा केला एवढा मोठा, जो म्हणजे तेवढा उभा नव्हता तेवढा उभा केला त्यांनी. तेव्हा असं त्यांनी नैष्कर्मी ही दावावी आचरणी. नैष्कर्मी जो माणूस आहे त्यांनी अशी कर्म आचरण करून दाखवावीत. तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मसंगी, तो कर्मबंधू अंगी वाजेल ना. त्यांनी काय करावं? लोककल्याणासाठी त्यांनी कर्माचे आचरण करावं, तर त्याला कर्मबंध लागू पडणार नाही. म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांनी जर कर्माचं आचरण केलं, मोठ्या लोकांनी, संन्यासी माणसांनी, सिद्ध माणसांनी, ज्ञानी माणसांनी जर कर्माचं आचरण केलं तर त्यांना कर्मबंध लागत नाही. कारण त्याने निष्कामतेने ते केलेलं असतं, स्वतःसाठी केलेलं नसतं किंवा मी करतो हा भाव त्यांच्या ठिकाणी नसतो. प्रकृतीवशात कर्म होतं हे त्यांना माहित आहे. त्यामुळे ते तो कर्मबंधू अंगी वाजेल ना, लागणार नाही. आता दृष्टांत फार छान दिलाय ज्ञानेश्वर महाराज. जैसी बहुरूपियाची राहू राणी. बहुरूपी माणूस आहे, तो कधी राजा होतो कधी राणी होतो. पण स्त्री पुरुष भाव नाही मनी. त्याच्या मनामध्ये होतं का की मी स्त्री आहे का पुरुष आहे? नाही, मी बहुरूपी आहे. बहुरूपी कधी राजा होतो, कधी राणी होतो, कधी पोलीस होतो. पूर्वी आम्ही लहान असताना बहुरूपी यायचे बघा दारात, पोलीस म्हणून यायचे, खट 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 वाजवून येतात का? पोलीस म्हणून मी पोलीस म्हणून आलोय असं सांगायचं. हो का? हा, बहुरूपी पूर्वी यायचे पुष्कळ. मग कधी राजा, कधी राणी, कधी शंकर व्हायचे, कधी शिवाजी व्हायचे. आम्ही पाहत होतो लहानपणी की असे बहुरूपी काय, पण त्याला त्यावेळेला सुद्धा माहित असतं की आपण हे काही नाहीये, हे आपण रूप घेतलेलं आहे. स्त्री पुरुष भाव नाही मनी. म्हणजे तो काय राणी झाला म्हणून तो काय मी स्त्री आहे असं समजत नाही, आणि राजा झाला म्हणून मी पुरुष आहे असंही नसतं. मी बहुरूपी आहे, आपलं रूप घेतलेलं आहे. परी लोकसंपादनी तैशीचे करती. पण लोकसंपादन बतावणी तशी करतात. शंकर असलं तर अगदी गंगा सोडतात डोक्यातून. पोलीस असलं तर खाडवीड दाखवतात, खटखट खटके वाजवत येतात. म्हणजे बतावणी अगदी बरोबर आहे तशी करतात. तसं या नैष्कर्म जो माणूस आहे त्यांनी सगळी कर्म करावीत. आणि का करावी? तर अडाणी माणसाला समजण्यासाठी की कर्म कसं करावं, एक आदर्श म्हणून ठेवण्यासाठी. म्हणून जोशेत सर्व कर्माणी हे जो शब्द आहे ना तो महत्वाचा आहे. आणि युक्त हा, सगळी कर्म करावीत आणि युक्त राहावं, समाहित चित्ताने सगळी कर्म करावीत. पण अज्ञानी लोकांचा बुद्धिभेद करू नये. नाहीतर एकदम एखाद्याला पुष्कळ वेळेला साधक लोक जेव्हा भेटतात वेगवेगळ्या प्रांतामधले, कोणी गोंदालेकर महाराजांचे साधक आहेत, कोणी समर्थांचे आहेत, कोणी गजानन महाराजांचे आहेत, कोणी आणि कोणाचे आहेत. आता अलीकडे वेगवेगळ्या लोकांचे ज्यांनी अनुग्रह घेतलेले आहेत, असे खूप लोक सध्या आहेत. पण ते काय करतात, एकमेकांमध्ये बोलताना त्यांना लक्षात येत नाही की एकमेकांचा बुद्धिभेद करू नये.
आणि असा केला जातो. आनंदमयी मा असेल त्यांची सांगतात ते वेगळेच सांगतात साधक, नाही नाही हे असं करायचं, हा प्राणायाम असा करायचा, तो प्राणायाम असा करायचा, आम्हाला असं शिकवलंय, तुम्हाला असं शिकवलंय, असं सांगतात. आणि प्रत्येकाने कसं असतं एक टीचिंगचा प्रोग्राम असतो त्यांचा. शिवानंद बाबा अवधूत जे आहेत, अवधूत बाबा शिवानंद, तर त्यांचा एक विशिष्ट प्रोग्राम आहे शिकवण्याचा. पहिल्या स्टेप अशी घ्यायची, मग दुसऱ्या हे शिकवायचं, मग तिसऱ्या शिबिराला अमुक शिकवायचं, चौथ्या शिबिराला अमुक शिकवायचं. त्यांच्याच पद्धतीने दुसरे बाबा शिकवतील असं नाही ना. तर रामदेव बाबा आहेत त्यांचं वेगळ्या पद्धतीने असणार आहे. असे सुधांशू महाराज आहेत, रविशंकर आहेत त्यांचं वेगळं. मग त्यांचं प्राणायाम बरोबर का आपण शिकलेलं प्राणायाम बरोबर असं आपल्याला कन्फ्युजन होतं. तर तसं होऊ नये. बुद्धिभेद एकमेकांचं करायचं नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने जा, आम्ही आमच्या पद्धतीने जा, ते जास्त बरोबर. आणि आपल्या गुरूंनी दिलेली आपल्यासाठी योग्य असते. त्या स्टेपने गेला ना की तुमची प्रगती होत राहते. तुम्ही मध्येच दुसऱ्याचा अंगीकार केला की 6 महिने रविशंकरांकडे गेलात, 6 महिने सुधांशू महाराजांकडे गेलात, 6 महिने आणि तिसऱ्या बाबांच्याकडे गेलात, की ते होत नाही. हा, त्यांचं मग त्यांचा लाईन ऑफ ट्रीटमेंट असते ती बदलते ना. प्रत्येकाची एक वेगळी असते. त्यांना पेशंट माहित असतो, ज्याची ते तब्येत काय आहे माहित असते, त्याप्रमाणे ते लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरवतात. त्याप्रमाणे म्हणून तर पूर्वी फॅमिली डॉक्टरना खूप महत्व होतं ना, की त्यांना सगळा इतिहास माहिती असेल की हे कसे आहेत, काय आहेत, घरात कोणाकोणाला काय आजार आहे, ते सगळं माहिती. सगळं घरातलं शारीरिक, मानसिक सुद्धा स्थिती माहिती असायची. म्हणून त्यांनी म्हटलंय की जसा बहुरूपी असतो, बहुरूपी राजा होतो, राणी होतो, पण मनामध्ये स्त्री पुरुष भाव ठेवत नाही, कारण बतावणी व्यवस्थित करतो, तसं या नैष्कर्मी जो माणूस आहे त्यांनी सर्व कर्म व्यवस्थितरित्या करावीत लोकसंग्रहासाठी. आणि अडाणी माणसाचा त्यामुळे बुद्धिभेद होत नाही. नाहीतर अडाणी माणसाचा बुद्धिभेद केला जाईल आणि ज्याला कर्मच करता येत नाही त्याला तुम्ही नैष्कर्म शिकवायला गेलं तर त्याची कशी पंचायत होईल. जसे सायासी स्तन्य सेवी ते पक्वांनी केली जेवी, म्हणून बाळका जैसी नेदावी धनुर्धरा. किती सोप्या शब्दामध्ये आणि किती छान विषय समजावून सांगितलाय ज्ञानेश्वर महाराजांनी. एवढे लहान असताना अवघड आहे असं सांगणं, खूप अवघड आहे. प्रकृते हे क्रियमाणानी गुणैहि कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते. आता पुढचा सिद्धांत सांगितलाय त्यांनी की प्रकृतीच्या गुणांनी सगळी कर्मे केली जातात, परंतु अहंकाराच्या योगाने, अहंकार विमूढात्मा, अहंकार विमूढ असा शब्द आहे, जे अहंकाराच्या योगाने ज्याचे मन मोहित झालेले आहे असा पुरुष कर्ताहम इति मन्यते, मीच याचा करता आहे असं समजतो. म्हणजे हे कसं असतं की कर्म कशी होतात, प्रकृतीच्या योगाने केली जातात. प्रकृती जशी तुमची असेल, राजसिक, तामसिक, सात्विक, त्याप्रमाणे कर्म केले जातात. सात्विक प्रकृतीचा माणूस सात्विक कर्म करतो, रजोगुणी माणूस रजोगुणी कर्म करतो, तमोगुणी माणूस तमोगुणी कर्म करतो. पण करता हम इति झालं, मी करता आहे असं म्हटलं की तो बंधनामध्ये पडला. म्हणजे मीच करतो आहे, प्रकृती नाही करत आहे. पण अवघड आहे बरं का, प्रकृतीपासून अलिप्त होणं ही गोष्ट खूप अवघड आहे. असं सहजासहजी तुम्ही प्रकृतीपासून बाजूला होऊ शकत नाही. प्रकृतीत राहून प्रकृतीद्वारा करावं लागतं. करणार शेवटी शरीरच आहे ना. वाटलं तुम्हाला करावं तरी शरीराने तुम्हाला साथ दिल्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. त्यामुळे प्रकृती जरी कर्म करत असली तरी आपण तिच्यापासून इतकं अलिप्त होऊ शकत नाही. पण अशी प्रॅक्टिस मात्र करायला पाहिजे की हे सगळं दैवयोगाने यदृच्छेने घडतंय. जशी पंचमहाभूत काम करतात. वेदांतामध्ये हा नेहमी उदाहरण दिलं जातं. पंचमहाभूत कशी काम करतात, यदृच्छेने काम करतात आणि त्यांच्या ताकदीने करतात. म्हणजे जेव्हा मोठा वादळ सुटतं तेव्हा तो विचार करतो का की हे झाड पाडू नये, ते झाड पाडू नये.
किंवा याला वाचवावं त्याला वाचवावं असं निसरसकट सगळ्यांना मुळापासून उकळून टाकतं. यदृच्छेने घडतं आणि तिथे त्याला वाटत नाही की हे काम मी केले, अरे रे मी हे झाड कशाला पाडलं, असं काही वाटत नाही. पाण्याचा लोंढा आला त्याच्याबरोबर सगळं जे काही असेल ते सगळं जातं. तेव्हा पाण्याला असं वाटत नाही की अरे रे किती लोकांचा मी जीव घेतला. आणि एरवी पाणी लोकांचं जीवन वाचवतं तेव्हाही त्याला काही वाटत नाही की अरे मी इतक्या लोकांचं जीवन वाचवलंय. यदृच्छेने घडतं. पंचमहाभूतांचं कार्य यदृच्छेने घडतं. तसं आपल्या प्रकृतीने सुद्धा यदृच्छेनेच घडत असतात कामं. वेगवेगळी कामं आपण करू शकत नाही. आपल्या प्रकृतीशिवाय अन्य प्रकारचं काम आपण करू शकत नाही. फक्त त्या ठिकाणी काय होतं की मी हे केलंय असं आपल्याला वाटतं. तर मी म्हणजे प्रकृती असं आपण धरतो. मी म्हणजे प्रकृतीपेक्षा भिन्न आहे. क्षेत्रज्ञ येईल पुढे. तर मी क्षेत्रज्ञ आहे आणि प्रकृती हे क्षेत्र आहे. हे आपण जाणत नाही. म्हणून कर्मबंधन लागतं. नाहीतर हे सगळं प्रकृतीने केलेलं आहे. माझं काही नाहीये. असं मी काय आहे किंवा नाही. म्हणजे प्रकृती असेल तर आहे, नसेल तर नाही. असं असेल तर काही त्याच्यामध्ये काय वाटत नाही. म्हणून काय म्हणलं त्यांनी की मी करता आहे असं म्हणलं. खूप अवघड आहे. म्हणजे निष्काम कर्मयोग हा खरंच अवघड आहे. भक्ती सुद्धा अवघड आहे. यातले सगळ्या गोष्टी अवघड आहेत. बुद्धियोग अवघड आहे. कर्मयोग अवघड आहे. भक्तियोग अवघड आहे. ज्ञानयोग अवघड आहे. आणि ध्यानयोग पण अवघड आहे. सगळे चारही योग जे सांगितले त्याच्यामध्ये ते इतके सोपे नाहीये. त्याच्यासाठी खूप अभ्यास, खूप प्रॅक्टिस करायला पाहिजे. आणि मुळात सगळं आधी जाणून घेतलं पाहिजे. ज्ञान सगळं घेतलं ना की मग आपल्याला त्याच्यातलं आपल्या प्रकृतीला काय योग्य आहे ते आपण करू शकतो. सगळ्यांना सगळं कर्म करता येत नाही. एकाला जे जमतंय ते दुसऱ्याला जमणार नाही. आता सेवा करायची म्हणलं तरी आता समजा कुठल्या आश्रमामध्ये आपण गेलो आणि तिथे आपल्याला सेवा करायची तर सगळ्यांना काय आश्रम झाडायला जमेल का? कोणाचे गुडघे दुखतात, कोणाचे आर्थरायटिस आहे, कोणाला काही आहे. अशा माणसांना हेवी वर्क शारीरिक जमत नाही. मग त्यांची सेवा नाही घडली असं होतं का? नाही त्यांनी अन्य सेवा भाज्या निवडायला बसावं, अमकं बसावं. ती सेवा झाली ती सेवाच झाली ना. अमुकच एक केलं तरच सेवा होते असं काही नाही. तुमच्या तुमच्या प्रकृतीप्रमाणे ती होते. मग ह्याची सेवा जास्त त्याची सेवा कमी असं मानून उपयोगाचं नाही की त्यांनी खूप सेवा केली का तर त्यांनी एवढं मोठं सगळं झालं मी काय बसल्या बसल्या भाजी निवडली माझी सेवा नाही झाली असं नाही. सेवा ही सेवाच आहे. त्यामुळे कुठली सेवा गुरूंना मान्य होते ते एक कलावती आईंचं कलावती आई नाही मला वाटतं कोणाचं कलावती आईंचं एक उदाहरण आहे. हा नाही हे मी सांगते कोणाचं बहुधा कलावती आई आहे. काय झालं त्या घर सोडून गेल्या आणि गुरूंच्याकडे जाऊन राहिल्या. तानबाण होता 3-4 महिन्यात त्याला सुद्धा सोडून दिलं त्यांनी आणि गुरूंच्याकडे राहिल्या. वैराग्यशील होत्या पहिल्यापासून. आणि एकदा काय झालं त्या गुरूंच्याकडे काहीतरी उत्सव होता सेवा म्हणून सांगते. तर त्यावेळेला कुत्र्याने काहीतरी एका जागी घाण केली. लोक असं बाजूने बाजूने सगळे जात होते. यांनी ते बघितलं तर त्या आल्या त्यांनी ते काढलं सगळं. नंतर शेण आणलं ती जागा सारवली त्याच्यावर छोटीशी रांगोळी काढली बरं का. तर हे त्यांचे गुरु बघत होते की कोणीही त्याला हात लावला नाही. सगळेजण बाजूने बाजूने जात होते. ते आहे तसंच घाण पडली होती किती वेळ. मग कोणीही ते आणि काही नाही त्याच्याबद्दल कोणाशी बोललं नाही काही नाही गुपचूप त्याने काम केलं. त्यांनी गुरूंनी इतके तिथे सेवा करणारे लोक होते त्या उत्सवामध्ये. कोणी ताटं घेईल, कोणी माळा करेल, कोणी काय करेल, कोणी स्वयंपाकाचं बघत असेल, कोणी काय बघत असतील. सगळेजण आपापल्या परीने सेवा करत होते. पण सगळ्यामध्ये श्रेष्ठ सेवा गुरूंनी ती धरली. काय बोलणं नाही, चालणं नाही, काही नाही. गुपचूप सगळं करून छानपैकी ते करून दिलं. नंतर त्यांनी तिला अधिकार दिला. त्यामुळे कशी
सेवा कशी घडते किंवा कशी करायची असते अशी संतांची चरित्रात वाचली म्हणजे आपल्याला कळत की कशी सेवा होते. म्हणजे हे काय आता आपण तुम्ही म्हणाल प्रत्यक्ष गुरूंची कुठे सेवा केली त्यांनी, आम्ही प्रत्यक्ष गुरूंच्या पाशी होतो. आज ती सेवा पण ही गुरुसेवाच झाली ना, मोठी सेवा झाली. तेव्हा असे फरक पडतो. सिद्धारूढ स्वामी बहुतेक त्यांचंच आहे असं मला आठवतंय. कलावती आईंचं असावं हे उदाहरण, असं मला आता नक्की नाही सांगता येणार, पण त्यांचं असावं. तसं त्यांनी इथं म्हटलंय की देखे पुढीलाचे ओझे जरी आपुला माथा घेईजे तरी सांगे कान दाटीजे धनुर्धरा. दुसऱ्याचे ओझे आपण आपल्या शिरावर घेतले तर आपण त्या भाराने दडपले जाणार नाही का? दडपले जाऊच ना, ओझा आपल्यावर पडणारच आहे ना, का ते हलकं होणार आहे? नाही होणार, ते दडपलं जाणार आहे. तैसी शुभाशुभ कर्मे जिये निफजती प्रकृती धर्मे तिये मूर्ख मती भ्रमे मी करता म्हणे. शुभाशुभ कर्म ही प्रकृतीच्या योगाने होतात. जशी प्रकृती असेल तशी. म्हणून पुढे येणार आहे 13व्या अध्यायामध्ये ना, प्रकृती कशी असते, सात्विक, राजसिक, तामसिक, याच्याविषयी एक अध्यायच आहे पुढे. तर शुभाशुभ कर्म ही प्रकृती धर्माने होतात. पण मूर्खाला काय वाटतं की मी करता आहे. जसं त्याचं ओझं आता तो घेऊन चांगलं चालला तर ते आपण घेतलं डोक्यावर. घेतलं तर तुम्हाला त्याच्या भार येणारच आहे ना. तसं दुसऱ्याची कर्म तुम्ही ओढून घेतली तर त्या कर्माचा भार तुम्हाला होणारच आहे. त्या तशी घ्यायची नसतात. आपली आपली कर्मच आपण नीट करायची. ऐसा अहंकाराधिरूढ एकदेशी मूढ तया हा परमार्थ गूढ प्रकटावा ना. जसा हा मूढ आहे, देहांकार धरतो, स्वतःचा मर्यादित समजतो, तसं म्हणलंय एकदेशी. एकदेशी म्हणजे मर्यादित. मी या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे. आपण तसे एकदेशी असतो. तर मी इथे आहे म्हणजे मी घरी नाहीये. एकदेशी मर्यादित आहे. मर्यादित जागेमध्ये मी राहतो. असं एकदेशी. एकदेशी मूढ म्हणजे मी असाच आहे असं समजून जो असतो, मी अमुक पद्धतीचा मी आहे. तया हा परमार्थ गुढ प्रकटावाना, त्याला हे निष्काम कर्माचं काहीही प्रकट करू नका. कारण तो मूढ आहे, त्याला हे कळणार नाही. त्याला त्याचा अंगीकार करणं त्याच्या हातून होणार नाही. म्हणून त्याला दुसरी उपासना द्या, दुसऱ्या प्रकारे द्या, तीर्थयात्रा करायला सांगा. मी एकदा मालतीताई जोशी त्यांच्याकडे गेले होते. मिरजेला त्यांचा आश्रम होता. आता नाही हो का? नाही त्यांचा जोशी नाहीत का? बर, त्यांचं काहीतरी बाळ मालती बाळ, बरोबर आहे, मालतीताई बाळ. तर त्यांच्याकडे मी एकदा गेले होते. तर लोकांना वाटतं की आपण पटकन संन्यास घ्यावा, आपल्याला अमुक उपासना द्यावी, तमुक उपासना द्यावी, असं त्यांच्याकडे पण लोक यायचे. त्यांनीच बोलताना सांगितलं मला की असे लोक येतात आणि सांगतात मला दीक्षा द्या. अजून दीक्षा घेण्याचा अधिकार मिळालेला नसतो. त्याच्यानंतर मला संन्यास द्या, फार वैतागलंय मी, मला संसार करायचा नाही आता, मला संन्यास द्या. ते म्हणाले इतके लोक मागत असतात. असं काही अधिकार नसतो, काही नाही. संन्यास घ्यायला अधिकार पाहिजे ना, तेही नाही. त्यामुळे मी असा काही लोकांना संन्यास दिल्यानंतर आता संन्यासाचे नियम असतात. त्याच्यामध्ये स्त्रियांशी बोलायचं नाही, स्त्रियांच्या जवळ जायचं नाही, हा महत्वाचा नियम. काय असेल ते लांबून, जवळ उभारून बोलायचं नाही. तर त्या म्हणाल्या की माझ्या इथे माझ्या खिडकीतून मी बघत असते म्हणाले. तर मला असं दिसायला लागलं की संन्यासी माणसं खुशाल बायकांच्या रस्त्यावर गप्पा मारत उभं, संन्यास घ्यायला सांगितलेलं आणि गप्पा मारत उभं. बरं, कामाचं नाही, काही नाही, बरं काही काम आहे 2 मिनिटात बोललेत आणि गेले, असं नाही, बोलत बसले. त्या म्हणल्या त्यांना नर्मदा परिक्रमेला पाठवलं मी.
तिकडे जा. म्हणजे अजून मानसिक तयारी तेवढी नाही, मग ती करून घ्यावी लागते त्याला. म्हणून त्याने असं म्हणलं की असे जे असतात त्यांच्या पुढे ज्यांचा अधिकारच नाहीये हे सगळं करण्याचा, त्यांच्या पुढे तुम्ही का प्रकट करावा? अनासक्त कर्म करा, असं तुम्ही सगळ्यांना सांगूच नका म्हणेल. ज्याला अधिकार आहे, ज्याला चांगली कर्म करता येतात, त्याला सांगावं की हळूहळू कर्मातून आता मन काढून घे किंवा मनामध्ये काही न ठेवता कर्म कर. पण गीता तशी सोपी नाही आहे. म्हणजे कळायला जरी वाटलं आपल्याला की हा आपल्याला कळलं की हे अनासक्त कर्म आहे, पण अंगीकार करून बघा. मुळातच कळत नाही की आपला अधिकार आहे का नाही. ते आपला अधिकार किती आहे हे कसं बघायचं? याला काय तराजू आहे का? की एवढं आलं तर हा माझा अधिकार आहे, तेवढं आलं तर तो माझा अधिकार आहे. असं आपण नाही करू शकत. तर आपली परीक्षा आपल्याला घ्यावी लागते की आपण काय काय सोसू शकतो, आपण कितपर्यंत तोंड देऊ शकतो सगळ्या परिस्थितीला, आपल्या मनामध्ये किती चलबिचल होते, आपलं मन किती स्थिर राहतं, दुःखामध्ये स्थिर राहतं का, सुखामध्ये स्थिर राहतं का, आपण झेलू शकतो का, संकट आलेली आपल्याला निभावतात का, हे सगळं आपली आपण ठरवायचं, आपली आपण परीक्षा करायची असते. आणि मग आपण आपला काय अधिकार आहे हे समजून घ्यायचं. नाहीतर आपले गुरु नकळत जे नेहमी बघतात आपल्याला, ज्याला आपण माहिती आहे चांगली. एकदम तुम्ही अनोख्या गुरूंकडे गेलात तर एखाद्या वेळेस त्यांचा आपला काही परिचय नाही असं असेल तर गोष्ट वेगळी. परवा मी शंकराचार्यांच्याकडे जेव्हा गेले होते कोल्हापूरला, तेव्हा मी माझा बायोडेटा घेऊन गेले. तर मी त्यांना म्हटलं मी बायोडेटा मुद्दाम ठेवलाय कारण तुमचा माझा तसा परिचय नाहीये. पूर्वीपासून आपण नेहमी बोलत असतो. किशोरजी व्यास ते मला चांगले ओळखतात. तर त्यांना मला काही बायोडेटा देण्याची गरज नाही. नाव घेतलं की त्यांना कळतं काय आहे ते. तसंच मी कधीच त्यांना भेटले नव्हते आणि म्हणून मी घेऊन गेले. तर त्याच्या आधी काय झालं होतं, बोलता बोलता आमचा दत्त महात्म्याचा विषय निघाला होता आणि दत्त महात्म्याचा किती आधार घेतलाय काय वगैरे मी सांगितलं. तर मला ते एकच वाक्य बोलले की दत्त महात्म्याचा तुम्ही अभ्यास केलेला आहे तेव्हा दत्त महात्म्य हीच आपली ओळख आहे म्हणले. मला तुमच्या वेगळ्या ओळखीची गरज नाही. मला कळलं म्हणाले तुमचं काय मन आहे आणि तुमचे काय विचार आहेत. सगळं मला कळलं. मला तुमचा बायोडेटा आता वाचायचा नाही. असे ओळखतात. कारण त्यांना स्वतःला दत्त महात्म्य खूप आवडतं ग्रंथ. त्याचा त्यांचा खूप चांगला अभ्यास. हे लोक खूप अभ्यासू असतात ना, भयंकर अभ्यास केलेला असतो. आपण कमी पडतो त्यांच्या पुढे. पण त्यामुळे ते म्हणजे असे ओळखतात कसे, कुठला अधिकार आहे, कुठल्या अधिकाराने आपण करतोय काम, तसा ते तरी ओळखतात किंवा आपला आपल्याला अधिकार ओळखायला पाहिजे. मग आपण ठरवायचं की आपण निष्काम कर्म करायचं का आपण सकाम कर्म करत देवाची उपासना करायची. ती केली म्हणून काही बिघडत नाही. असं नाही आहे की सगळ्यांनी निष्काम कर्मच करायला पाहिजे तरच देवाला पोचतं. मगाशी मी जसं उदाहरण सांगितलं ते किती तिने सहज काम केलं पण ती सेवा सर्वश्रेष्ठ ठरली. तसं आपणही जर काम केलं, आपल्या रोजच्या नित्यकर्माव्यतिरिक्त जर इतरांसाठी आपण काही केलं की नाही हे आपल्याला करायला पाहिजे, त्यांची आपल्याला म्हणजे मदत करणं आवश्यक आहे, त्याच्यासाठी आपण काहीतरी सेवा करूया असं करून जर केलं तर सत्कर्मच होतं ना. मग असं सत्कर्म हे निष्कामच असतं. इथे काय आपण काही मिळावं म्हणून करत नाही. एखादा अनोळखी माणूस आहे आणि बाई आहे समजा, कोणी वृद्ध स्त्री आहे आणि तिला रस्ता क्रॉस करता येत नाही, तर आपण जाता जाता सहज म्हणतो ना, बाई मी माझ्या हाताला धरा किंवा माझ्या मागे या, आपण रस्ता क्रॉस करू. आता याच्यामध्ये काय आपल्याला हवं असतं का? काही नको असतं. पण असं सत्कर्म सहज घडणं हे स्वाभाविक आहे. म्हणजे हे कसं असतं, हे निष्काम आपोआप होतं. पण तुम्ही मुद्दाम करा म्हणाल, तुम्ही रस्त्यात वाट बघत बसाल असं नाही का? असं होणार नाही ना. सहजगत्या हळूहळू त्या माणसाला निष्काम कर्म करता आलं पाहिजे आणि आपल्यालाही सहजगत्या जमलं पाहिजे. उपासना नेहमी सहज व्हायला पाहिजे. किती सहज व्हायला पाहिजे तर आपल्याकडे असं सांगतात की लहानपणी आपण बाहुलीशी खेळत होतो.
लहान मुली सगळ्या खेळतात किंवा मुलं खेळतात, बॉलशी खेळतात. आता कधी ती बाहुली खेळायची, कुठल्या दिवशी सुटलं, हे जसं आपल्याला कळत नाही, ती सहज सुटते आपली. तशी उपासना सुद्धा सहज घडायला पाहिजे. जबरदस्ती मी बसेन म्हणलं तर तसं होत नाही, की नाही नाही ही उपासना मला करायची आहे आणि माझी आता व्हायलाच पाहिजे. अशाने होतच नाही. कारण ती प्रकृती आपल्याला साथ देत नाही. त्यामुळे नाही, हे रोज आपलं करायचंय ना आपल्याला. अर्थात काही वेळेला जबरदस्ती करावं लागतं ते सवय सवय होण्यासाठी. जपासारखं जी गोष्ट आहे ती करत गेले की सवय होते, त्याची गोडी लागते. ते होतं, पण असं मोठ्या मोठ्या कामाच्या बाबतीमध्ये आपण करतो. जसं यांनी सांगितलंय की दुसऱ्याचं ओझं घेऊन चालला तुम्ही, तर ते तुमच्या डोक्यावर ओझं होणारच आहे ना त्याचं. तसं हे असो प्रस्तुत सांगिजेल तुझं हित, ते अर्जुना देऊनी चित्त अवधारी पा. तर ठीक आहे, आता तुला हिताची गोष्ट सांगतो, ते तू लक्ष देऊन ऐक. तत्ववित्तू महाबाहो गुणकर्म विभागयो हो, गुणागुणेषु वर्तंत इति मत्वान सज्जते. आता तत्व जाणणारे जे आहे ते तत्वविद हा शब्द महत्वाचा. तत्व जाणणारे, तत्व आता वेगवेगळी सांगितली. नाथवागवतामध्ये आपण पाहिजे एकतत्व नामपासून, एकतत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी. एक तत्व, ते तत्व एकापासून ते 82 तत्व समर्थांनी सांगितले दासबोधामध्ये. या हे सगळे जो जाणतो त्याला म्हणायचं तत्वविद. त्याला तत्वज्ञान म्हणतात. हे त्याला माहित असतं, त्याला तत्वज्ञानी असं म्हणतात. तो काय करतो, गुणकर्म विभाग जे आहेत, विभागांचे तत्व जाणणार. गुणकर्म विभाग आहेत, गुणाचे विभाग आहेत, कर्माचे विभाग आहेत. कर्म कशी वर्णाश्रम धर्माप्रमाणे कर्म असतात, गुण त्रिगुण आहेत. हे गुणकर्मांच्या विभागाची तत्व जाणणारा. आणि गुणकर्म कसे आहेत, आपल्याहून भिन्न आहेत. आपले गुण, प्रकृतीचे गुण आपल्याहून भिन्न आहेत, कर्म ही आपल्याहून भिन्न आहे. गुणकर्मांचा विभागाचे तत्व जाणणारा, की ते आपल्याहून भिन्न आहेत असं जाणणारा, तो काय समजतो, तर गुणा गुणेषु वर्तन्ते. हे वर्तंत जरी असलं तरी पुढे ई आल्यामुळे मात्रा गेली संधी नियमाप्रमाणे. त्यामुळे गुणागुणेषु वर्तंत इति मत्वान सज्ज. म्हणताना आपण वर्तंत म्हणायचं, पण ते वर्तन्ते असं समज. गुणागुणेषु वर्तंत इति मत्वान सज्जते. गुण म्हणजे इंद्रिये, गुणांच्या म्हणजे विषयांच्या ठिकाणी प्रवृत्त होतात असं समजून आसक्त होत नाही. इंद्रिय कुठे असतात, विषयांच्या ठिकाणी प्रवृत्त होतात. इंद्रियांना एक एक विषय दिलेले आहेत. प्रत्येक कानाचा विषय शब्द आहे, डोळ्याचा विषय दृश्य आहे, ओके नाही, नाकाचा विषय गंध आहे, त्वचेचा विषय स्पर्श असा आहे. तर ते इंद्रिय फक्त त्या विषयातच काम करतात. कानाला गंध येतो का, येत नाही. नाकाला आवाज ऐकायला येतो का, नाही. त्वचेला काही आवाज येतो का, गंध येतो का, नाही. जिभेला काही चवी व्यतिरिक्त अन्य काही कळतं का, नाही कळत. हे प्रत्येक इंद्रिय आपापल्या विषयामध्ये काम करतात ना. गुणा गुणेषु वर्तन. आता तुम्ही त्वचेला जर म्हणाल की नाही, त्वचेने आज प्रवचन ऐकलं पाहिजे, तर ते शक्य आहे का, त्वचेला शक्य नाही. कळतं एकालाच, पण इंद्रिय ही प्रत्येक आपापल्या ठिकाणी काम करत असतात. तर ते असल्यामुळे तो असं म्हणणार नाही की त्वचेने का स्पर्श घेतला, जिभेने का चव घेतली, कानाने शब्द का ऐकले. त्यांचा स्वभाव आहे. स्वाभाविकरित्या इंद्रिय आपापल्या विषयात काम करत असतात. निष्काम कर्म करणाऱ्या माणसाला तर हे नक्की माहिती पाहिजे, कारण त्याशिवाय तो निष्काम होऊ शकत नाही. आता आपण इथे बसलो, बाहेरून एखादा वाजवत कोणी गेला तर आपल्याला तो आवाज ऐकायला येतो ना. आपण काय उठून ऐकायला जात नाही, पण कानाचा तो विषय असल्यामुळे कान बरोबर ते विषय पकडतात. तसं सगळ्या इंद्रियांच्या बाबतीत आहे. जाता जाता आपण डोळ्याला अनेक दृश्य आपल्या दिसतच असतात की
सगळ्या दृश्यामध्ये आपण अडकत नाही. पण ओळखीचं कोणी दिसलं की आपण थांबतो, बोलतो. हे कोणी बघितलं? डोळ्यांनी बघितलं की नाही? डोळ्याचा विषय आहे, तो डोळ्यांनी बघितला. म्हणजे प्रत्येक इंद्रिय हे आपापल्या विषयामध्ये रस घेत असतात आणि त्याला ते विषय कळतात आणि ती रममाण होतात तिथेच. गुणागुणेशी वर्तन ते. मग आता हे सगळं जर आपण जाणलं तर अरे मी उगाचच ते बघितलं असं होतं का? दिसलं डोळ्याला, सहज घडलं ते. अशी प्रकृती काम करते. प्रकृतीचं काम असं असतं की स्वाभाविक क्रिया, मग अशी म्हणलं तसं यदृच्छेने घडतं. बघायचंच नाही आणि आपण का तर प्रकृतीच्या योगाने काम करत नाही असं म्हणलं तर उपयोगाचं नाही. डोळ्याला दिसणारच आहे. हा, त्यात तुम्ही अडकायचं की नाही हे तुम्ही ठरवा. कुठेतरी डोंबाराचा खेळ चाललाय, डोळ्याला दिसला, आपलं काम सोडून आपण बघत बसलो तर ते चूक आहे. पण डोळ्याला दिसणं हे काही चूक नाही ना, तो दिसणारच आहे कारण तो डोळ्यांचा विषय. मग अनासक्त आणि आसक्त माणसामध्ये हा फरक. आसक्त माणूस काय करेल? स्वतःचं काम सोडून डोंबाराचा खेळ बघत नाही आणि अनासक्त माणूस काय करेल की ते बघून तिकडे दुर्लक्ष करून आपल्या आपल्या कामाकडे निघून जाईल. एवढा फरक आहे बघा आसक्त आणि अनासक्त मध्ये. दोघांच्या कर्म करण्यामध्ये हा फरक. पण आसक्त माणसाला त्या ठिकाणी आधी समजून सांगायला पाहिजे की तुला तुझ्या कामाला तू चाललाय. डोंबाराचा खेळ काय परत आपल्याला बघता येईल, पण आपलं काम करणं महत्वाचं आहे. तेव्हा जाऊन ते काम कर. त्याला म्हणायचं त्याला सत्क्रिया लावत. म्हणजे आपल्याला समजून घ्यायला सोपं. जे तत्वज्ञानी यांच्या ठाई तो प्रकृती भाव नाही, जेथ कर्मजात पाही निपजत असेल. त्यामुळे कर्म कुठे निपजतं? प्रकृतीच्या ठिकाणी कर्म निपजतं. डोळ्यांनी पाहिलं हे कर्म झालं, कानाने ऐकलं हे कर्म झालं, त्वचेने स्पर्श घेतला हे कर्म झालं, जिभेने चव घेतली हे कर्म झालं. पण हे कर्म कसं आहे? आपोआप झालेलं. प्रकृती भाव. आता तत्वज्ञानी माणसाच्या ठिकाणी हा प्रकृती भाव नसतो. नसतो म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं की ठीक आहे आपण बघितलं पण त्याच्यामध्ये आपण अडकलो. आपण ऐकलं पण त्या ऐकण्याविषयी आपण विचार करत बसलो नाही. आपण स्पर्श घेतला पण त्या स्पर्शामध्ये आपण अडकून बसलो नाही. आपल्याला गंध आला पण त्या गंधाच्या मध्येच आपण अडकलो नाही. सगळं केलंय. गंध घेतला, अनासक्त माणसाने गंध घेतला, आसक्त माणसाने गंध घेतला. पण आसक्त माणूस त्या गंधाच्या ठिकाणी अडकतो, अनासक्त माणूस त्या गंधाच्या ठिकाणी अडकत नाही. घ्राण आहे ते वास येणारच असं म्हणून आपल्या आपल्या कामाला पुढे जातो. म्हणजे तो प्रकृतीचा भाव जो आहे तो तत्वज्ञानी माणसाच्या ठिकाणी नाही आणि कुठे त्या प्रकृती भावामध्ये सगळं कर्म निघत असतं, सगळं कर्म निपजतं त्या ठिकाणी. ते देहाभिमान सांडून, त्याला देहाभिमान म्हणायचं की आपल्याला कळतच नाही आपण कधी अडकलो, तो देहाभिमान. गुणकर्मे ओलांडून साक्षीभूत होऊन वर्तती देही. किती छान होईल. गुणकर्मा सोडून दिली त्यांनी, गुणापासून उत्पन्न होणारी जी कर्म आहेत त्याचं उल्लंघन केलं आणि देहामध्ये कसा राहतो? साक्षी म्हणून राहतो. म्हणजे त्या कुठल्याही इंद्रियांचे विषय जेवढे आहेत तेवढे विषयांनी इंद्रियांनी जेवढं काही आपण अनुभवलेलं आहे त्या कुठल्याही अनुभवामध्ये तो अडकत नाही. अशी होईल. गुणकर्मे ओलांडणे साक्षीभूत होऊन वर्तती नाही. म्हणून शरीरी जरी होती तरी कर्मबंधा नाकळती. म्हणून त्याच्या हातून जे कर्म घडत असतं त्या कर्मामध्ये तो अडकत नाही. जैसा का भूत चेष्टा गभस्ती घेतोयना. जसं दृष्टांत दिलाय की सगळ्या प्राणी मात्रांचे सगळी कामं सूर्यप्रकाशामध्ये होतात पण सूर्यप्रकाशाला एकही कर्म लागत नाही, करत नाही. तो किती अलिप्त असतो. हे प्रत्येक कर्म जर घ्यायचं म्हणलं अंगावर तर त्याला किती घ्यावं लागेल. त्यामुळे तो ते कर्म घेत नाही आणि
ते कर्मबंध त्याला लागत नाही. तसं अनासक्त माणसाला प्रकृतीच्या गुणांनी कितीही जरी कर्म केली, काही जरी कर्म केली तरी ती कर्म तो घेत नाही. जसं डोंबाराचा खेळ त्याने बघून सुद्धा न बघितल्यासारखा असतो आणि आसक्त माणूस तिथे रमतो. त्याप्रमाणे आहे. तो कसा निघून जातो पुढे. तो खेळ मनात घेत नाही. तसं आहे. प्रकृती कर्म करते, प्रकृतीच्या योगाने कर्म घडतात, पण त्या कर्मामध्ये मी कर्म केलं आहे असं तो घेत नाही. तर आपण एरवी म्हणताना फॉलो करतो की हे काय माझ्या हातून घडलं बा, मी केलं नाही, पण आपल्याला तसा अनुभव नसतो. मी केलं हे आपल्याला कळत असतं. ठीक तेवढं सुद्धा त्याच्या ठिकाणी अहंकार नाही. की मी कुठलं केलंय, तर तो काय म्हणतही नाही आणि काही करत नाही. ठीक आहे, यदृच्छेने घडलं असं म्हणतात. करतात सगळं प्लॅनिंगनी व्यवस्थित, पण म्हणताना म्हणजे यदृच्छेने घडलं सगळं. कारण प्लॅनिंग केलं तरी व्हायला पाहिजे की हो. आपण प्लॅनिंग करून ते घडतच असं नाही ना. घडतं देवाची इच्छा असेल तर. आपल्या इच्छेने काही घडत नाही आणि हा घडोघडी आपल्याला अनुभव येत असतो. म्हणून हा दृष्टांत खूप छान दिलाय. जैसा का भूतचेष्टा गभस्ती घेतवेना. सूर्य हा कर्मबंधाच्या ताब्यामध्ये जात नाही, कारण त्याच्या सगळ्या त्याच्याच प्रकाशामध्ये सगळे व्यवहार घडत असतात, पण तो त्या सगळ्या व्यवहारापासून अलिप्त असतो. तसं आपण कर्म करत असतो, पण त्या कर्मापासून आपण सुद्धा अलिप्त होऊ शकतो. प्रकृतेर गुणसमूढा हा सज्जनते गुणकर्मसु. प्रकृतीजन्य गुणांनी मोहित झालेले लोक प्रकृतीच्या गुणांच्या कर्माच्या ठिकाणी आसक्त होतात. तान कृष्णविदौ मंदान. कृष्णविद न विचारे. सर्वज्ञ पुरुषाने त्या असर्वज्ञ मंदबुद्धी पुरुषांना चाळवू नये. अज्ञानी मंदबुद्धीच्या लोकांना सर्वज्ञानी माणसाने चाळवू नये, कारण तो त्याच्या लेव्हलला आलेला नसतो. त्या लेव्हल पर्यंत यायला पाहिजे, तेव्हा त्याला तो काय म्हणतो हे समजेल. जसं आपण दुसरीतल्या मुलाला 10वीतलं गणित देत नाही, कारण त्याला ते येणार नाही. तसं जो गुणकर्मामध्ये प्रकृतीच्या गुणांच्या मध्येच गुणकर्मामध्येच आसक्त आहे, त्याला तुम्ही अनासक्तता शिकवून काहीही उपयोग नाही. दुसरीच्या मुलाला 10वीचं गणित सोडवायला दिल्यासारखं होईल, कारण त्याचा अधिकारच नाही. आणि त्याला नुसतंच मग हे होईल ना की आपल्याला येत तर नाहीये आणि करायला जाईल तो, मग तो फेल होईल त्याच्यामध्ये. त्यामुळे तसं करू नका. काय म्हणतात की प्रकृतीजन्य गुणांनी मोहित झालेले लोक गुणांच्या कर्माच्या ठिकाणी आसक्त असतात. सर्वज्ञ पुरुषाने अशा मंदबुद्धीच्या लोकांना चाळवू नये, म्हणजे त्यांना डिस्टर्ब करू नये. त्यांना काही त्याचं कळत नाही, उलट त्यांना मार्ग म्हणजे योग्य मार्गाने कसं जायचं ते शिकवायला पाहिजे. योग्य कर्म कसं करायचं ते शिकवायला पाहिजे. काहीतरी समजूत घालून मुलांच्या बोलीने बोलावे, मुलांच्या चालीने चालावे, तैसे जनास शिकवावे हळूहळू, असं समर्थाने म्हटले. हळूहळू त्यांच्या कलाने घेत घेत त्यांना शिकवलं पाहिजे. एकदा मोठा डोस त्यांना उपयोगाचा नाही. एथ कर्मी तोची लिंपे, जो गुण संभ्रमे घेपे. कोण असतो प्रकृतीच्या तावडीत तोच वश होऊन वागतो, जो गुणसंभ्रमामध्ये बद्ध झालेला असतो. प्रकृतीच्या तावडीत सापडून गुणांना वश होऊन जो वागतो तो कर्माने बंध होतो. प्रकृतीचे आटोपे वर्ततू असे, तोच कर्मामध्ये लिंब. हे लक्षात ठेवा बरं का. कर्मयोगाच्या बाबतीमध्ये हे फार महत्वाचं. कोणाला कर्म बंधनकारक होतात? एथ कर्मी तोची लिंपे. कोणाला कर्म बंधनकारक होतात? जो गुण संभ्रमे घेपे, प्रकृतीचे आटोपे वर्ततू असे. जो गुणांच्या तावडीत प्रकृतीच्या तापडीत सापडतो, गुणांना वश होऊन जो वागतो तोच कर्मामध्ये बंध होतो. असं जो वागत नाही तो कर्मामध्ये लिप्त होत नाही. अगदी मोठा सिद्धांत आहे की जो गुणकर्म जे असतात ते प्रकृतीच्या गुणांच्या तावडीमध्ये सापडतो,
गुणांना वश होऊन वागतो तो कर्मबंधनामध्ये लिप्त होतो. अगदी सोपं साधं सांगितलंय त्यांनी. इंद्रिये गुणाधारे रहाटती निज व्यापारे ते परकर्म बलात्कारे आपादे. अगदी छान सांगितलं. म्हणजे इंद्रिय गुणांच्या योगाने आपापले व्यापार करत असतात. सात्विक, राजसिक, तामसिक 3 प्रकारामध्ये त्यांनी केलेले. गुणांच्या योगाने ते करतात. पण त्यांनी केलेली कर्म, प्रकृतीने गुणांच्या वश होऊन केलेली कर्म, जो बळे मी केलीत असं म्हणतो, तो कर्मामध्ये बंध होतो. एक प्रकृती दिलेली आहे देवाने, त्या प्रकृतीप्रमाणे ती कर्म घडत असतात. ती कर्म जीवात्म्याने स्वतःला लावून घेऊ नये, मग कर्मबंध लागत नाही. ती जर आपण केली आणि आपल्या हातून झालंय कसं असं जर म्हटलं तर लिप्त. मीमांसेमध्ये खूप चांगलं सांगितलं. पूर्वमीमांसा कर्माविषयी सगळी मीमांसा त्याच्यामध्ये केलेली आहे. पूर्वमीमांसा दर्शनामध्ये काय काय त्यांनी केलंय तर कर्म घडतं कसं, इंद्रियांचे गुण कसे असतात, इंद्रियांच्या गुणाद्वारा कर्म कसं घडतं आणि ते घडलेलं कर्म मनुष्याला कशा प्रकारे लागतं. मग पापकर्म कसं लागतं, पुण्यकर्म कसं लागतं, पापकर्माने काय होतं, पुण्यकर्माने काय होतं आणि मोक्ष कसा मिळतो, हे सगळं त्यांनी दर्शनशास्त्रामध्ये इतकं छान सांगितलेलं आहे. तर बारीक बारीक कर्म सुद्धा आपण आपल्याला लावून घेतलेली असतात. छोटी छोटी कर्म सुद्धा आपण आपल्याला लावून घेतो आणि मग काय होतं, त्या कर्मामध्ये आपण अडकतो. त्या कर्माविषयी आपण सारखा विचार करतो आणि मग सतत त्याच्यामध्ये गुंतत गेलो की ते कर्म बरोबर आपल्याला पकडतं आणि मग त्याचे पुण्य किंवा पाप असं तयार. म्हणून करावं पुण्यकर्म पण कृष्णार्पणमस्तु इदं न मम. म्हणून आपल्याकडे शेवटी म्हणायचे सर विष्णवे नमः 3 वेळा म्हणायचं. विष्णवे नमो, विष्णवे नमो, विष्णवे नमः इदं न मम. आणि माझ्या हातून घडलं पण हे मला काही त्याचं पुण्यकर्म नको. जसं पुण्यकर्म नको तसंच पापकर्माच्या बाबतीत पण म्हणायला पाहिजे. जे घडलं किंवा हे माझ्या हातनं काही नाही झालेलं, प्रकृतीच्या योगाने त्यावेळेला जशी परिस्थिती होती तसं सगळं झालेलं. म्हणून त्यांनी काय म्हणले, ते परकर्म बलात्कारे आपादित. परकर्म झालं नाही, प्रकृतीच्या गुणांच्या योगाने झालेलं कर्म ते परकर्म झालं, जीवाचं कर्म नाहीये. त्यामुळे त्याच्यात सुद्धा ना त्यांनी जीव आणि देह असे 2 भाग होतात ना. देह हा प्रकृतीच्या गुणधर्माने चालतो आणि देहाचा मध्ये राहणारा जीवात्मा आहे. मग जीवात्म्याला ते बंधनकारक होतं का, तर नाही होत. जीवात्मा हा आत्मा कसा आहे, निर्लेप आहे. आत्मा निर्लेप आहे. आत्म्याला कुठलेही बंधनकारक काहीही होत नाही. त्यामुळे ते आपल्याला खरं तर लागतच नाही. लक्षात ठेवा, आजपर्यंत केलेली कर्म आपण केलेलीच नाही. आपण इथल्या इथे सुटलो. नाही नाही, तसं तर भागच घ्यायचा नाही ना. इथे मी कोणी नाहीच आहे ना. मी हा भागच इथे येत नाही. त्यामुळे आज आपण इथे थांबूया.